आज आपण बघूया शेंगदाण्याची चटणी आणि ती सुद्धा उखळत वाटलेली. खूप कमी वेळेत होती, खूप सहज करता येतं आणि चव तर अप्रतिम असते. गॅसवर मंद आचेवर कढई तापत ठेवली आहे. कढई थोडीशी तापली की त्यात 2 वाट्या शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे मंद गॅसवर सारखं परतत राहायचं, म्हणजे ते एकसारखे परतले जावेत. कुठं कमी कुठं जास्ती असं होऊ नये शेंगदाण्यांना, म्हणून शेंगदाणे अगदी परतत राहायचं, कंटिन्यू परतत राहायचं शेंगदाणे. शेंगदाणे भाजायला कमीत कमी 8 ते 10 मिनटं लागतात. अगदी खूप लो टेम्परेचरवर शेंगदाणे भाजायचे, म्हणजे ते एकसारखे भाजले जातात, सगळीकडनं नीट भाजले जातात. म्हणजे कुठेतरी जास्त भाजलं आहे, कुठेतरी कमी भाजलं आहे, असं काही होत नाही. शेंगदाणे आता भाजून झालेत म्हणून आपल्याला कसं कळणार? शेंगदाण्याची साल सुटायला लागली की समजायचं शेंगदाणे परतून झालेत. आता ते शेंगदाणे एकदा परतले छान की आपण गॅस बंद करून टाकूया. आता हे भाजलेले शेंगदाणे आपण एका थाळीत काढून घेऊया. थाळीत काढून घेतलं म्हणजे की ते थंडही होतील आणि थंड झालं की त्यांची सालपटं सोलायला सोपं पडतं आणि पाखडून घेता येतं सालपटं सोलून त्यांना. आणि शेंगदाणे थंड होईपर्यंत मी इकडे एका बत्त्यामध्ये लसूण आणि मिरच्याचे तुकडे घातले आणि लसूण आणि मिरची थोडंसं मीठ घालून एकत्र वाटून घ्यायचं आहे. एकत्र अगदी छान एकजीव व्हावं, फार बारीक होऊ नये आणि फार भरडभरडही राहू नये, असं एकत्र छान एकजीव करून घ्यायचं आहे. मी आता इथे थोडंसं मीठ घालते, म्हणजे वाटायला सोपं पडतं आणि ते छान एकजीव होतं. आता मीठ घातल्यावर चांगलं 1.5-2 मिनटं आपण त्याला छान वाटून घेतलं आहे की ते छान एकजीव झालेलं आहे. आता शेंगदाणे गार झालेत, शेंगदाण्यांची सालपटं सोलून घेऊया. जेवढे निघाले तेवढी सालपटं काढायची शेंगदाण्याची, अगदी सगळेच निघावेत असं गरजेचं नाही. इथे आपण शेंगदाणे पाखडून सुद्धा ठेवून घेतलेत. आता या लसूण आणि मिरचीमध्ये थोडे थोडे शेंगदाणे घालून वाटून घ्यायचं आहे. अगदी मी एक एक मूठ शेंगदाणे घालते, तुम्हाला वाटलं तर थोडंसं मिक्सरमधनं काढा, पण मी इकडं शेंगदाणे खलबत्त्यामध्येच वाटते आहे. मी चटणी वाटताना 1 चमचाभर काश्मीरी लाल मिरचीची पावडर घातली होती आणि त्याच्यामुळे चटणीला रंग छान आलेला आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये आमची लिंक दिलेली आहे, heramhomefoods.com. तुम्ही ते लिंक चेक करू शकता. आमच्याकडे बऱ्याच प्रकारची लोणची, स्नॅक्स, पापड, लाडू, सगळे ट्रेडिशनल स्वीट्स अवेलेबल आहेत. प्लीज आमच्या साईटवर व्हिजिट करा. अजून काही प्रॉडक्ट्स ॲड करायचे असले तर ते सजेशन्स द्या. आमचे प्रॉडक्ट्स ऑर्डर करा, आम्हाला रिव्ह्यू द्या आणि विल रिअली बी हॅपी इफ यू रिव्ह्यू. आता वाटून छान एकजीव झाली आहे चटणी, रंग पण खूप छान आलेला आहे. चटणी आपण एका वाटीत काढून घेऊया. किती छान रंग आलेला आहे चटणीला. माझ्या रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला अजून काय बघायला आवडेल हे सुद्धा कळवा. थँक्यू.